मन मंदिरा गजर भक्तीचा संगतीत जावं लागत। मग तुम्ही म्हणाल ताई वैष्णवाची संगत म्हणजे तरी काय? तर आता जर आपण या धर्ममंडपामध्ये बसलेलो आहोत, बऱ्याचशा जणांना अशी अपेक्षा असते कीर्तनकाराकडून की कीर्तनकाराने मनोरंजनासारखं कीर्तन करावं। पण मी एक सांगते, तुम्ही लाख जण जरी बसलेले असले ना तरी आम्हाला एका वारकऱ्याला जरी आमचं कीर्तन आवडलं तरी कीर्तन आवडल्यासारखं। कीर्तन आवडीवरती आहे का? नाही। कीर्तन हे अभंगाला धरून आणि अभंगावरती सांगण्याचा प्रयत्न करावा लागतो आणि जो सांगतो तोच खरा वारकरी मायबापांनो। मग तुम्ही सांगाल मायबापांनो, जर सांगणारा वारकरी पाहिजे तर ऐकणाराही वारकरीच लागतो। आणि ज्याला खरं कीर्तन कळतं आणि जो खरा कीर्तन ऐकणारा असतो ना तो वारकरी संप्रदायच कीर्तन ऐकण्याचा प्रयत्न करतो। म्हणून महाराज म्हणतात, कोणतीही गोष्ट एखाद्या वेळेस राजकारणाची जर एखादी सभा भरली तर राजकारणाला काय सांगावं लागल? ज्याच्याकडून त्याला काही होईल तेच सांगत ना, पण ते नाही होत तेही सांगतात। परंतु त्यांचा ऐकण्याचा समाजही प्रयत्न करतो का? आज नाही तर उद्या ते करायचं असतं आणि होत असतं। पण वारकरी संप्रदायामध्ये माझे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबराय आधीकडून संत 750 वर्षापूर्वी जी गोष्ट सांगितली ती आज घडती। वारकरी संप्रदायामध्ये समोर होणाऱ्या गोष्टी घडून गेल्या आणि सांगून गेले, म्हणून आजही आम्हाला तेच सांगावं लागतं जे साधू संतांनी सांगितलं। म्हणून एवढं लक्षात घ्या, जे संतांनी सांगितलं ते घडत गेलं। संत तुकोबराय एका ठिकाणी सांगतात, 6 वर्षाची नारी भातारा मागेल, पृथ्वीवरती थोर जुनाट वारा सुटेल, बहीण भावा दोघाचा विवाह लागेल। आणि माय बापांनो, आज या पृथ्वी तलावरती तीच गोष्ट घडत आहे की संत सांगून गेले ते खोटं नाही। संत तुकोबराय सांगता बहीण भावाचा विवाह लागेल। मला सांगायचं, एक संत तुकोबरायने जे सांगितलं ते खोटं घडलं का? आज जगामध्ये बहीण भावाचं नातं राहिलं नाही, परक्याला आपलं करण्याची ताकद नाही आणि समोरून आलेल्या स्त्रीला चांगल्या नजरेने बघण्याची ज्याची ताकद असते ते संतांनी सांगून गेलं ते नाही, जे आज घडत आहे ते मायबापांनो। आपण ज्याही वेळेस पुढच्या स्त्रीला पाहावं चांगल्या नजरेनं, ज्याही वेळेस समोरून स्त्री येईल त्यावेळेस आपण एकच प्रयत्न करा, ती स्त्री आपल्यासाठी आईच आहे। संत ज्ञानोबराय यांच्या काळामध्ये मामा दांडेकर सांगून गेले, एक स्त्री खूप शिक्षण झालं आणि मामा दांडेकर त्यांचंही शिक्षण झालं। ती स्त्री मामासाहेब दांडेकरांना बोलली, मामा मला तुमच्या सोबत विवाह करायचा आहे। त्यांचं नावच मामा होतं। त्यावेळेस मामासाहेब दांडेकरांनी सांगितलं, आई ज्यावेळेस तुम्ही मला दिसला त्याच वेळेस तुम्हाला मी आई म्हणलं आणि तुम्ही माझ्यासाठी आई ठरला। तुम्हाला एकच सांगायचं आहे, संतांच्या नजरेमध्ये जी गोष्ट घडत होती ती चांगलीच, माणसाच्या नजरेमध्ये जे घडतं ते फक्त वाईट मायबापांनो। राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पर स्त्री पर नारी पर मुलीवरती वाईट नजर केल्यानंतर त्याचे हात आणि डोळे कलम केल्या जायचे। त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र भूमीमध्ये, भारत भूमीमध्ये आणि त्या पवित्र अशा पावन भूमीमध्ये प्रत्येक पुरुष असा वाईट नजर टाकणारा घडत आहे मायबापांनो, आणि ती गोष्ट घडत आहे। म्हणून सांगून जाते, राजे तुमची गरज आहे या भारत भूमीला परत एकदा येऊन जा, परत एकदा येऊन जा। आमच्यासारखे असे लाखो लोक होऊन गेले, तुमचे विचार सांगून गेले, मात्र आमच्या लोकांच्या डोक्यातही नाही आणि बेजातही बसत नाही। राजे परत एकदा येऊन जा, परत
घेतल्या जातं, ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका मनामध्ये ठेवल्या जाते, त्याच ठिकाणी मायबापांनो ती भूमी पवित्र आणि पावन होऊन जाते. ज्या ठिकाणी माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांची गर्जना, जिजाऊबा साहेबांची गर्जना घडेल, ज्या ठिकाणी होईल ती भूमी अशी पवित्र आणि पावन होऊन जाते. म्हणून तर आपण बऱ्याचशा ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा प्रत्येक ठिकाणी राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊबा साहेब नाव घेतल्याशिवाय राहत नाही आणि कोणती गोष्ट घडत सुद्धा नाही. आज आपल्याला जर लग्नही करायचं असेल त्या शुभ मंगलामध्ये, त्या शुभ घडीमध्ये आणि त्या धर्म मंडपामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव घेतलं जातं. का? परत तसा राजे होणे नाही, परत तशी आई होणी नाही. तशी आई होण्यासाठी ज्या आईनं 9 महिने 9 दिवस बाळाला गर्भामध्ये असताना संस्कार देण्याचा प्रयत्न केला, ती आई परत होण्याची गरज आहे आणि तो छत्रपती शिवाजी महाराजही होण्याची गरज आहे. मला एकच सांगायचं मायबापांनो, जिने वाहिले नवमास ओझे, जिने चित्तले नित्य कल्याण माझे, जिला मोद पाहुणी बाळलीला, नमस्कार माझा जन्मदा माऊलीला. ज्या आईमुळे हा 3.5 हाताचा देह मिळाला. आपलं अभंगाचं चिंतन चालू आहे. ज्याच्यामुळे नरदेह मिळाला, ज्याने देह जन्माला घातला आणि ज्याच्यामुळे आपल्याला हा जग पाहायला मिळालं, ती आई. आणि त्या आईमुळे हा देह मिळाला आहे. प्रत्येकाला, तो कोणी असो, प्राणीही जरी असला तर आईच्या गर्भातूनच जन्म घ्यावा लागतो. पशुही असला आईच्या गर्भातूनच जन्म घ्यावा लागतो. आई असो अथवा पशु असो, पक्षी असो, कोणताही जीव जंतू या पृथ्वी तलावरती आईशिवाय जन्माला आला नाही आणि येणारही. म्हणून सर्वप्रथम त्या आईला आपण धन्यवाद दिले पाहिजे, त्या आईचा आपण नमस्कार केला पाहिजे. आणि तीच आई जिने आपले 9 मास ओझे वाहिले असते, जिने आपल्याला जन्म दिलेला असतो. बऱ्याचशा वेळेस लोकांना आईचा विषय सांगितल्यानंतर एवढं काही विशेष समजत नाहीत आता सध्याच्या काळात. कारण की लोक म्हणतात तेच महाराज येतात तेच सांगून जातात. काळाला त्याची गरज आहे मायबापांनो. तुम्हाला जरी ऐकू वाटलं नाही, पण तुमच्या आसपास जे तुमचे मुलं असतील, जे तुमचे छोटाले बाळ असतील, त्यांना त्या आईचं महत्व कळू द्या, त्या बापाचं महत्व कळू द्या, त्यांना संस्कार लागू द्या. तुम्ही आता वयोवृद्ध झाल्यानंतर आपण कितीही मात्यामध्ये गाता घेण्याचा प्रयत्न केला तर बसत नाही. लहान वयामध्ये जेवढ्या वेळेस तुम्ही बाळाला संस्कार देताल ते लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज सांगतात, तेव्हा ज्या भृंगाप्रमाणे माझी अवस्था झाली आहे, संतांची अवस्था कोणासारखी झाली तर एका पशुसारखी झाली, एका भृंगासारखी झाली आहे. पण संत सांगतात, तेव्हा मला त्या पशुसारखं, मला त्या किड्यासारखं व्हायचं नाही, मला मानव व्हायचं आहे, मला तुझा भक्त व्हायचा आहे, मला तुझा दास व्हायचा आहे. आणि तुझा दास होऊन मी तुझी शरणागती केली आहे का, तर म्हणून या शरण जावे सर्व भावे. संत सांगतात, तेव्हा मी भावाने तुझ्याकडे शरण आलो आहे. आणि तो थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. भगवंताला भाव आणि प्रेम लागतं, तो देव कोणताही असो. 33 कोटी देवामधून तुम्ही कोणत्याही देवाला आपलंसं करा आणि तो देव एकच आहे, तो म्हणजे पंढरीशी पंढरपूर परमात्मा, ज्याच्यापासून हे विश्व निर्माण झालं, ज्याच्यापासून हे सर्व काही कार्य घडत गेलं, त्या कार्याचा एक कार्यकर्ता म्हणजे माझा पंढरीशी पंढरपूर परमात्मा. तो भिवेवरती उभा आहे. तो देव सांगतो तुम्ही कोणत्याही देवाचं नामचिंतन करा, मात्र प्रेमाने करा. मग भजन करायचं कसं? रात्रंदिवस देवाचं भजन करायचं नाही. महाराज म्हणतात, एकदा माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन घ्या, पण कसं? प्रेमाने घ्या, भावाने घ्या. देव
आता मास्क लावून तुम्ही एसटी मध्ये बसला, मास्क जरी तोंडाला असेल तर तोंडाने मनात नामचिंतन करा. का याची गरज आहे. तुम्हाला एक सांगते, या करुणाला जर पळून लावायचं असेल ना, करुणाला, तर एकच गोष्ट करा, माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. आणि या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने तुम्हाला तारून नेल्याशिवाय राहणार. मन मंदिरा गजर भक्तीचा.